पुण्यामध्ये गॅसची खूपच मारामारी सुरू आहे. काही ठिकाणी असं बोलत आहेत की चुलीवरचं जेवण करा, चुलीवर चूल मांडा, चुलीवरती जेवण करा. कोणी चूल पेटवलेली दाखवते, कोणी पण असं विचार केला की जे रेंटनं राहत आहेत त्यांना चूल पेटवता येईल का? त्यांचे घरमालक त्यांना गॅलरीमध्ये चूल पेटू देतील का? रेंटनं राहणाऱ्याचं किंवा जे ब्लॅकमध्ये गॅस घेतात त्यांचं किती अवघड झालं. एक तर ब्लॅकमध्ये गॅस घ्यायला गेलं तरी ते गॅस भेटत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे रेंटनं राहतात तिथं ते गॅलरीमध्ये कसे चूल पेटवणार? चुलीवरचं जेवण सगळ्यांनीच जेवलं पाहिजे, पण शक्य नाही ना प्रत्येक ठिकाणी चूल मांडायची किंवा काय करायचं. चूल जरी चोरून मांडली तरी काय म्हणत ते धुपणं नाही आपलं काय ते पाण्याचे जर नळ खुलले तर काय करायचं मग? चुलीवरचं जेवण जेवलं पाहिजे. पण ते गावाकडेच ठीक वाटतं. गावाकडे म्हणा, मोठ्या पटांगणात म्हणा, असं समजा सगळं छानसं तिथं ठीक आहे बाबा. आणि जे मेस लावलेली ज्यांनी, ते हॉटेल्स बंद झालेत, त्यांना तर आता गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे की जेवायलाच नाही भेटलं तर काय करायचं. गॅसची खूपच टंचाई झाली, गॅसची खूपच मारामारी सुरू आहे. आम्हाला पण ते सेम ॲज इट इज तेच सुरू आहे. कोणत्या रेंटवाल्या लोकांना गॅस संपल्यावरती तिथं चूल मांडता येईल? घर मालक तर एका दिवसात खाली करायला लावतील रूम, की रूम खाली करा, आजच्या आज खाली करा. रेंटवाल्यांचं, इथं राहणाऱ्या लोकांचं किंवा ज्यांनी मेस लावलेली त्यांचं खूपच हाल बेकार सुरू आहेत. ते आपल्याला निदर्शनास येत नाहीत, पण खरंच खूप बिकट हा परिस्थिती आहे सध्या.